ते रेकी ही जपानमधून आलेली एक एनर्जी हिलिंग आहे. ती एक पद्धत मानली जाते. रे म्हणजे युनिव्हर्सल, सार्वत्रिक. की म्हणजे लाईफ एनर्जी. रेकी शिकताना लोक रिलॅक्सेशन, अवेअरनेस आणि स्वतःकडे लक्ष देण्यासाठी काही तंत्राचा सराव करत असतात. हे लक्षात घ्या, ही रेकी ही वैदिक उपचाराची, मेडिकलची जागा घेत नाही. पण काही लोक तिला स्ट्रेस मॅनेजमेंट, रिलॅक्सेशन, इमोशनल वेलबिंगसाठी सुद्धा पूरक पद्धत म्हणून वापरतात. ऑप्शनल. रेकीचे संभाव्य फायदे: मन शांत, रिलॅक्स वाटण्यास मदत करते. स्ट्रेस अँड मेंटल अँड ओव्हरलोड सहाय्यभूत ठरते. स्वतःसाठी वेळ आणि स्वतःच्या केअरची सवय लावते. इमोशन बॅलन्स वाढवते. सकारात्मक विचाराकडे लक्ष देण्यास ती सुरुवात करते. फोकस आणि क्लॅरिटी वाढण्यासाठी घेतात आणि येतो अनुभव. फोकस वाढतो, आपल्या क्लॅरिटी सांगतात. स्वतःची जीवनाशी कनेक्शन त्यांचं वाढवतं, त्यांना जोडली जातं. स्वतःवर प्रेम करायला लागतात. मेडिटेशन आणि माइंडफुलनेसला ते सपोर्ट करते. म्हणून रेकीचा अनुभव तुम्हाला तो करून शिकून माहिती करून नाही घ्यायची, तो त्याचा आपल्याला नेहमी सराव करावा लागतं. रेकीचा खरा अनुभव समजण्यासाठी नेहमीच सराव करून घेणं महत्त्वाचं आहे. नुसतं शिकून किंवा माहिती असून चालत नाही. थँक्यू. ऑलवेज ब्लेसिंग. दिखाऊ सत्यामुळे आजारावर, कमतरतेवर लक्ष केंद्रित करत असतो. स्वास्थ्याकडे किंवा त्याच्याकडे असलेल्या गोष्टींकडे तो पूर्णपणे दुर्लक्ष करतो. परंतु आता जर ह्या रेकीचा अभ्यास केला किंवा सकारात्मक विचाराचा अभ्यास केला, तो त्यातून तो नक्कीच बाहेर पडेल. आणि साहस, प्रेम, स्वास्थ्यता, तो निरोगीपणा, आरोग्यदायक आकर्षक करू शकतो. आणि जीवनात अपयशी झालो या समस्या सांगताना तो अपयशी कसा ठरलो ह्या गोष्टीचा सतत माहिती तो सर्वांना देत असतो. ही तुझी परीक्षा आहे अपयशाची, त्यातनं तुला काहीतरी शिकायचं आहे. अपयशातनं पण सुद्धा आपल्याला खूप काही शिकता येतं. आपल्याला कधीपर्यंत सफलता मिळणार आहे? ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या अपयशाला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या गोष्टीचा सतत विचार करतो. त्यापेक्षा आपल्याला यश कसं मिळेल आणि ह्याच्यासाठी मला काय प्रयत्न करावे लागेल, कसे माझे विचार बदलावे लागेल, कसं माझ्या विचारामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणावी लागेल. सर, सुरुवातीच्या काळात अब्राहम लिंकनचं तुम्हाला स्टोरी माहिती आहे. त्यांनी किती अपयश पसवलं, परंतु शेवटी ते आपल्या देशाचे राष्ट्रपती बनले. अनेक वेळा अपयश होऊनही ते जीवनभर मी अयशस्वी ठरलो या विचाराला मनावर कधी त्यांनी स्वारच होऊ दिला नाही. तर यातनं आपल्याला काय शिकवण मिळतं? तर आपल्या अपयशाकडे तुम्ही योग्य नजरेने बघायला शिका. तुमचा प्रत्येक अपयश तुमच्या प्रार्थनेकडे घेऊन जात असतं, यशाकडे घेऊन जात असतं. तुम्ही ती प्रार्थना जर योग्य दिशेने केली, त्याकडे लक्ष द्या तुम्ही. अनेक निसर्गाचा हा नियमच माहिती नाहीये. जीवनात अडथळे येत असतील, पण अपयशाचा लेबल लावून ते फिरत असतात. मी यशस्वी कधीच होऊ शकत नाही, माझा उद्देश कधीच पूर्ण होणार नाही, आणि सारखी तक्रार करत बसतात स्वतःबद्दल. तर ही तक्रार सोडायची आहे तुम्हाला. यशाची ही पहिली पायरी, अपयश ही यशाची पहिली पायरी ही आपली जुनी म्हण आहे. तर सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जो विचार करताय तोच विचार तुम्हाला सत्यात आणायचा आहे. त्याच्या भावना काय आहेत अपयशाच्या मागे, तर आपल्याला त्या सोडून द्यायच्या आहेत. त्यातून शिकायचं आपल्याला, आणि यशासाठी काय आवश्यक असलेले गोष्टी आपल्याला काय करता येईल, आपल्याला यश मिळेल, त्यासाठी तुम्ही तुमची विचार प्रणाली बदलली पाहिजे. आणि ह्याच गोष्टीवर रेकी काम करत असते, आणि हीच रेकी आपल्याला सकारात्मकता ऊर्जा देत असते. आपण कितीतरी आयुष्यामध्ये कितीतरी पैसे आपण वेस्ट केलेले आहेत, तर तुम्ही मागे राहू नका. तर तुम्ही ही रेकी शिकून घ्या आणि आपल्या जीवनामध्ये प्रगती करा. आणि ह्या प्रगतीसाठी तर आपण धर्तीवर आलो, म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगते, रेकी शिका आणि प्रगती करा. विचार बदला आणि प्रगती करा. यश मिळवा आणि प्रगती करा.
यश कसं मिळवत आहे ही आपल्याला रेखी आपोआप आपल्यामध्ये सकारात्मक बदल करून आपल्याला यश आपल्या पदरात टाकते. तर नक्की रेखी शिका. मी तुमच्या सोबत आहे. माझ्यासोबत राहा तुम्ही. मी तुम्हाला रेखी शिकवून तुम्हाला परिपूर्णतेच्या मार्गावर नेऊन सोडेल. याच्याबद्दल मी तुम्हाला अभिवचन देते. थँक्यू थँक्यू थँक्यू. आनंद आणि शांती म्हणजेच रेखी. आपल्या जीवनात प्रेम, आनंद, शांती, सुख, संपन्नता मुबलक प्रमाणात, विपुल प्रमाणात असावी अशी तुमची इच्छा आहे. तुमचं सर्वांची मधुर नातं अशी तुमची इच्छा आहे का? आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य मिळावं, शरीरासोबत आपलं मनही आनंदी असावं अशी तुमची इच्छा आहे. आपल्याला सक्सेसफुल जीवनाची पायऱ्या सहजपणे आपल्याला चढता येतील का? आणि सहज आणि सुलभपणे आपल्याला यश मिळेल का अशी तुमची इच्छा आहे का? आपणच नव्हे तर संपूर्ण विश्व प्रेम, आनंद आणि समृद्धीने संपन्न आहे. सर्वत्र प्रसन्नता यावी, आनंद व्यक्त व्हावा. आध्यात्मिक विद्या ही ब्रह्मांडी ऊर्जा, तिच्या उपयोगाला आपण सर्वांनी आपण त्यांना इच्छा सांगितली तर ती इच्छा आपली रेखी आपल्याला पूर्ण करून देते. हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला ह्याच्याबाबत अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या रेखीच्या माझ्या बूट कॅम्पमध्ये किंवा माझ्या वर्कशॉपमध्ये सामील व्हा. रेखी शिका आणि स्वतःला आणि पूर्ण विश्वाला आनंदित करा आणि आपल्या विचारांना आणि भावनांना योग्य दिशा द्या. त्याला आपल्याला आपल्या इच्छा, आकांक्षा, आपले गोल, उद्दिष्ट ते सांगा, ते व्यक्त करा आणि ते पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधना तुम्ही करा. रेखीचे फायदे काय होतात? रेखी उच्चार ही उपचार प्रणाली आहे. ती आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता मिळाली आहे. उच्च पातळीवर कोणताही रोग, निराशेच्या मुळाशी जाऊन ती कार्य करत असते. त्याची उपचारक हिलिंग पद्धत त्याच्या स्पर्शाने मऊ आणि इतका हलका असतो, त्यामुळे कोणत्याही उपकरणाची तुम्हाला किंवा साधनाची आवश्यकता लागत नाही. उच्च पातळीवर तुम्हाला त्याच्यावर लक्ष आहे आणि आपली ऊर्जा पातळी असते ती संतुलित करत असते. आपलीच ऊर्जा आपल्याला सकारात्मक विचाराने सकारात्मक अफर्मेशन देणं, स्वयंसूचना. जर आपण नाश केला ऊर्जेचा तर त्यावेळी सुद्धा रेखी आपल्याला सतत आनंद आणि मनापासून शांती प्रदान करते. आपली प्रगती करण्यास आणि प्रगती वाढण्यास, स्वतःच्या प्रगतीसाठी तुम्ही स्वतःला मदत करता, शिवाय तुम्ही दुसऱ्यालाही मदत करू शकता. इतरांच्या प्रगतीसाठी सुद्धा तुम्ही रेखीचा उपयोग करू शकता. रेखीचे फायदे काय होतात तुम्हाला मी आता सांगते. शारीरिक, मानसिक आजार करते बरं. सांधेदुखीपासून ते मोठमोठे आजार, अगदी तुमची गुडघेदुखी, तुमचे टाचेदुखी, रेखी आपल्याला सहाय्य करत असते. औषधाचा दुष्परिणाम किंवा अडकलेल्या दफन झालेल्या भावना ती सोडवण्यास आपल्याला मदत करते. प्रेमाची शुद्ध भावना निर्माण करून त्या भावना नील करून टाकते. आपल्याला एक आनंदमय जीवन प्राप्त करून देते किंवा त्यांना शिक्षणामध्ये किंवा एज्युकेशनमध्ये रेखी प्रत्येक ठिकाणी मदत करत असते. आपण एक पायरी रेखीची आपण शिकलं तरी सुद्धा आपल्याला भरपूर देते. रेखी आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये मदत करत असते. त्याची प्रत्येक वाढ करत असते प्रत्येक क्षेत्रामध्ये. इव्हन झाडं, प्राणी ह्यांना सुद्धा रेखी दिली तरी सुद्धा आपली झाडं, प्राणी ह्यांच्यामध्ये सुद्धा त्या भावना असतात, त्या सुद्धा ती सोडवते. मेडिकल फील्डमध्ये जी लोक असतात ती सहज रेखी उपचाराचा उपयोग करून घेतात. व्यसनमुक्त, दारूचं व्यसन, तणावमुक्त, नैराश्या, डिप्रेशन, चिडचिड, मी म्हणते तर घराघरामध्ये प्रत्येकाने रेखी शिकली पाहिजे. ह्या रेखीमधून तुम्हाला काय मिळतं ह्याचा तुम्ही अनुभूती घेतली पाहिजे आणि तुमचं हे रेखीमुळे आयुष्य नक्कीच बदलून जाते. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्णपणे शाश्वती देते. थँक्यू. लव यू. ऑलवेज ब्लेसिंग.